एकीकडे पाकिस्ताननं कोलकात्यावर हल्ला करण्याचा इशारा दिला असतानाच दुसरीकडे राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतीच्या छायेत जाण्यापासून अगदी थोडक्यात वाचली आहे। जैश ए मोहम्मद या दहशतवाद्यांनी देशाच्या राजधानीमध्ये टॉय कार म्हणजे लहान मुलांच्या खेळण्याच्या कारमधना भीषण स्फोट घडवण्याचा एक अतिशय क्रूर कट रचला होता, जो आपल्या सुरक्षा यंत्रणांनी वेळीच उधळून लावलाय। पण ही जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटना वारंवार भारतावर हल्ला करण्याचा का प्रयत्न करतेय, त्यांचं दुखणं नेमकं काय आहे, सविस्तरपणे या व्हिडिओत आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी यामिनी। जैश ए मोहम्मद या संघटनेची स्थापना 31 जानेवारी 2000 रोजी मसूद अझहरनं केली। पण यामागची खरी गोष्ट 1999च्या एका विमान अपहरणाशी जोडलेली आहे। 24 डिसेंबर 1999 या दिवशी इंडियन एअरलाइन्सचं IC-814 हे विमान दहशतवाद्यांनी हायजॅक करून अफगाणिस्तानच्या कंदहारला नेलं होतं। त्यामुळे या विमानात अडकलेल्या प्रवाशांचं प्राण वाचवण्यासाठी भारत सरकारला तुरुंगात असलेल्या मसूद अझहरला सोडावं लागलं। भारताला सोडल्यानंतर हा मसूद पाकिस्तानात गेला, तिथं त्याचं जल्लोषात स्वागत झालं आणि तिथे गेल्यावर अवघ्या काही दिवसांमध्ये त्यानं जैश ए मोहम्मद म्हणजेच मोहम्मदची सेना या दहशतवादी संघटनेची स्थापना केली। असं मानलं जातं की या संघटनेच्या स्थापनेसाठी ओसामा बिन लादेन, तालिबान आणि पाकिस्तानमधल्या काही कट्टरपंथी संघटनांनी त्याला मदत केली आहे। या संघटनेचा मुख्य उद्देश आहे काश्मीरला भारतापासून वेगळं करणं आणि तिथे कट्टरपंथी इस्लामिक राजवट आणणं। तर अगदी पुलवामापासून ते पठाणकोट पर्यंत आपल्या देशावर झालेल्या जखमांच्या मागे याच संघटनेचा हात आहे। संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेनं या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषितही केलंय आणि आता पुन्हा एकदा या जैश ए मोहम्मदनं राजधानी दिल्लीमध्ये भीषण स्फोट घडवण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या सुरक्षा यंत्रणांनी हा कट वेळीच उधळून लावलाय। अशा अपडेट्ससाठी साम टीव्हीला फॉलो करा।